देखील बदलापूर रेल्वे स्थानकावरती ट्रॅकवरती बसलेले आहेत। तर दुसरीकडे शाळा प्रशासन असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाळा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाळेच्या परिसरात देखील आहे। रेल्वे स्टेशन देखील परिसरामध्ये मोठा बंदोबस्त लावण्यात गेला आहे। मात्र त्या ठिकाणी अजूनही आंदोलन सुरू आहे। आता आपण पाहू शकतो की पोलीस जे आहे ते शाळेच्या आवारामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पालकांचा जो संताप आहे तो व्यक्त होऊ शकतो, यासाठी पोलिसांनी सतर्कता म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। आज पहाटेपासूनच या ठिकाणी आंदोलनाची भूमिका जी आहे पालकांनी घेतलेली आहे। या प्रकरणामध्ये जो संबंधित पोलीस अधिकारी आहे त्याला त्याची बदली देखील करण्यात आलेली आहे। ऑटोने स्कूटरने किंवा जी त्यांना व्यवस्था मिळेल त्यातून करावा लागतो। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की अजूनही प्रकरण तापलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाला कुठलाही चेहरा नाहीये, लीडरलेस आंदोलन आहे, कुठलाही नेता नाहीये, या आंदोलनाचं कुणी नेतृत्व करत नाहीये आणि अशा लोकांना समजावणं प्रशासनापुढे एक फार मोठं आव्हान झालेलं आहे। कारण ही गर्दी ऐकू नाही, सांगू नाही, ऐकत नाहीये आणि जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही, आरोपींना आमच्या समोर आणत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा थेट पवित्रा जो आहे तो या मुलींवर काही अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। हा गुन्ह्याचा तपास तातडीनं पूर्ण करून कोर्टात दोषारोप पाठवण्याची तयारी ठेवण्यात आलेली आहे। या घटनेची रिॲक्शन म्हणून काही पालक या शाळेमध्ये एकत्रित जमा झाले, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न स्थानिक जे काही नेते त्यांनी केला, पोलिसांनी केला। मात्र त्यांनी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला, शाळेमध्ये अधिकृत प्रवेश करून काही तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी दगडफेक केली। त्यामुळे पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून त्यांना पांगवण्यात आलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्ण शांत आहे। या प्रसंगी मी सर्व बदलापूरकरांना विनंती करेन की पोलिसांनी सदर प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ गंभीर गुन्हा दाखल करून आरोपी तात्काळ अटक केलेला आहे। त्यामध्ये दोषारोप देखील पुराव्याच्या अंती तात्काळ दाखल करण्याची तयारी ठेवली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्याची तयारी ठेवलेली आहे। स्पेशल पीपी नेमण्याची व्यवस्था सुरू करण्यात येत आहे। त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता जे प्रशासन सांगते त्या प्रशासनाला तुम्ही सहकार्य करा, विश्वास ठेवा। कठोर कारवाई आरोपींवर निश्चित होणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये शिक्षण विभागाने देखील कारवाई केलेली आहे। पोलीस विभाग देखील यामध्ये ज्यांच्या विरुद्ध पुरावे आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे। या निमित्तानं कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता सर्वांनी पाळावी, कायदा हातात घेऊ नये आणि जे बदलापूरचं जे शांत शहर म्हणून जे काही नाव आहे त्याला बाधा आणू नये, एवढीच मी विनंती करतो। धन्यवाद। एकंदरीत पाहायला गेलं तर कायदा सुव्यवस्थेचा हातात घेऊ नये असं आव्हान देखील या ठिकाणी पोलिसांनी या नागरिकांना केलं। तर दुसरीकडे या ठिकाणी शाळेमध्ये जी तोडफोड झालेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने जे पालक आलेले आहेत त्यांना या ठिकाणातून आता नेमकी काय आम्हाला इथल्या इथं फाशी झाली पाहिजे। कारण तुमचा निकाल लागेपर्यंत 2 वर्ष 3 वर्ष जातात, काही होत नाहीये। फाशी इथल्या इथंच झाली पाहिजे आणि आजच झाली पाहिजे। कसाबला या लोकांनी 2.5 वर्ष बसले। आमची भूमिका शांतपणे आहे, सकाळपासून आम्ही आंदोलन करतोय, परंतु प्रशासन या ठिकाणी लाठीचार्ज करतंय। नाही आम्हाला